नमस्कार माझ्या सर्व भावी प्राध्यापकांनो, आज आपल्या टीचर फॅक्टरी या चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज MS सेट एक्झाम 2024 या परीक्षेसाठी स्पेशल पेपर 2 विषय मराठी या टॉपिकचं आपण डिटेल्समध्ये सिलेबस पाहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. पेपर 1चे टॉपिकनुसार सर्व सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. सर्वजणांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सिलेबस या ठिकाणी मी अवेलेबल केलेला आहे. तसंच मित्रांनो, MS सेट 2024 साठी पेपर 1 आणि पेपर 2 ची जी आपली बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी 1 तारखेपासून सुरू होत आहे. तसंच या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की जुन्या सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषण, सराव प्रश्नपत्रिका विश्लेषण, तसंच मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक टॉपिकचे प्रत्येक घटकाच्या नोट्स तुम्हाला या बॅचमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसंच टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या बॅचेसमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तसंच मित्रांनो, हे सर्व लेक्चर्स तुम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये बघू शकता, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघू शकता. हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला वाटेल त्यावेळेस सुद्धा हे पाहू शकता. आणि विशेष म्हणजे एक लेक्चर 10, 20, 30 कितीही वेळा पाहू शकता. तसंच ज्यांच्याकडे आयफोन आहे हे आयफोनवरही बघू शकता. तसंच ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ते तुम्ही त्याच्यावर सुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी ही शेवटची संधी आहे, तुम्ही सोडायची नाही आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी मी जो नंबर देत आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे, 8010 45 77 60. तसंच मित्रांनो, आपलं जे डबल अकॅडमी पुणे ॲप आहे ते ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करायचं आहे. डबल अकॅडमी पुणे ॲपवर या बॅचची दिलेलं आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही ती माहितीसुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप ते या ठिकाणी राज्यस्तरीय चाचणी पात्रता परीक्षा सेट परीक्षा या ठिकाणी कंडक्टेड बाय युनिव्हर्सिटी ऑफ पुणे ॲज द स्टेट एजन्सी म्हणून या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यापीठ या ठिकाणी स्टेट एजन्सी म्हणून काम करत आहे, ना की इतर कोणतेही विद्यापीठ. तर मित्रांनो, तर महाराष्ट्र राज्याचा सेट विभाग हा कोणत्या ठिकाणी आहे? सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आहे. तर या ठिकाणी पेपर 1चा जो सिलेबस आहे याचे टोटल 10 युनिट आहेत. किती आहेत? 10 युनिट आहेत. 10 युनिटवर आपल्याला 2 तासामध्ये हा पेपर सोडवायचा आहे. किती तासामध्ये? 2 तासामध्ये पेपर सोडवायचा आहे. नंबर 2, 100 प्रश्न असतील आणि या 100 प्रश्नाला एका प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असे 200 गुण आपल्याला मिळणार आहेत. तर या परीक्षेमध्ये कमीत कमी जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल पेपर 1ला तर कमीत कमी 40% मार्क. तसंच SC ST OBC गटांसाठी ज्या नॉन क्रिमिनल त्यांना 35% मार्क मिळवणं आवश्यक आहे. तसंच मित्रांनो, मेरिट म्हणसाल तर फक्त 6% लोकांचंच मेरिट लागत असते, बाकी सगळे लोक पुढच्या वर्षी पेपर देत असतात. त्यामुळे तुम्हाला 6% मध्ये यायचं आहे असं समजून कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्याला अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे आणि तोच अभ्यासक्रम आज आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर मित्रांनो, पहिला घटक आहे युनिट 1 भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. नंतर या ठिकाणी पहिला टॉपिक त्यातला आहे भाषा आविष्काराची रूपे, ज्याच्यामध्ये आपल्याला मराठी भाषेची ओळख, भाषिक व्यवहाराचे स्वरूप, आविष्काराचे प्रकार, मौखिक लिखित भाषा आणि दृकश्राव्य कला, भाषा आणि सादरीकरणाची कला, साहित्याचे माध्यम म्हणून भाषेचे कार्य, तसंच साहित्याच्या भाषेची वैशिष्ट्ये, भाषा आणि कथन. तसंच मित्रांनो, पुढे आहे व्याकरण. व्याकरणामध्ये आपल्याला आहे शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समास, अलंकार, वृत्ते इत्यादी टॉपिक दिलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारतात, फक्त लक्षात ठेवा एवढे दिलेले आहेत. नंतर या ठिकाणी आहे भाषेचं विज्ञान. भाषेच्या विज्ञानामध्ये भाषेची उत्पत्ती कधी झाली, उपपत्ती कधी झाली, भाषा कुल संकल्पना, या ठिकाणी भाषा आपली कोणत्या कुळातली आहे, द्रविडियन आहे, आर्यन आहे की कोणती आहे. नंतर स्वन काय आहे, स्वनिम काय आहे, स्वनांतर काय आहे, पद काय आहे, पदिम काय आहे, पदांतर काय आहे, वाक्य विचार, अर्थविचार आणि भाषा विज्ञानाच्या विविध अभ्यास पद्धती, ज्याच्यामध्ये मराठीचे लेखन विषयक नियमाचा अभ्यास आहे. नंतर आहे समाज भाषा विज्ञानाचे स्वरूप, त्याची व्याप्ती, समाज भाषा विज्ञान आणि इतर अभ्यास शाखा. तसंच तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये संदेशनाची माध्यमे,
या ठिकाणी आपण सोशल मीडियामध्ये येत आहे तंत्रज्ञानाने प्रभावित होणारे या ठिकाणी संदेशनाचे घटक, तसंच मराठी भाषा व तंत्रज्ञान आणि नवभाषा निर्मिती, भाषा व बोली, ज्या बोलीमध्ये अहिराणी बोली असेल, कोकणी बोली असेल, मालवणी असेल, पावरा असेल, मावची असेल, तावडी असेल, तडवी असेल, चंदगडी असेल, भिलाऊ असेल, झाडी असेल, तर या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या बोल्या आहेत. कोणकोणत्या? त्यापैकी प्रसिद्ध बोली कोणकोणत्या आहेत? अहिराणी आहे, कोकणी आहे, मालवणी आहे आणि चंदवडी, झाडी, वराडी बोली, भरती घाटी घाटावरची, भिल्ली, डांगी, दखनी इत्यादी महत्त्वाच्या बोली, भाषा आणि बोली यांचे समाजातील स्थान आणि सहसंबंध, नंतर बोलीचे स्वरूप, बोलीचे वैशिष्ट्ये, बोलीची निर्मिती, बोलीमधील परिवर्तनाची प्रक्रिया, सीमा आणि इतर बोलीचा प्रभाव, बोली अभ्यासाचे महत्त्व, हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. त्याच्यासोबत बोली संरचना, बोलीचा अभ्यास, समाज भावनेची समाज वैज्ञानिक दृष्टिकोन, बोली समोरच्या महत्त्वाचे आव्हाने. नंतर या ठिकाणी युनिट क्रमांक 2, तर या ठिकाणी युनिट क्रमांक 2 मध्ये आहे संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये वाङ्मयाचा आपल्याला अभ्यास आहे. ज्याच्यात वाङ्मयीन संस्कृतीचे पारंपरिक घटक, उदाहरणार्थ पहिले मौखिक परंपरा कारके, पहिल्या काळामध्ये नुसतं मुखानं पाठ करून दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी रूपांतर करायचं. नंतर हस्तलिखिती आले, नंतर कथन, पठन, श्रवण, सादरीकरण, सादरीकरणामध्ये तमाशा, ललित साहित्य, भारुड असेल, बोहडा असेल, निरूपण असेल, कीर्तन असेल, प्रेक्षण, श्रोता, कथनकार, तर यातलं प्रत्येक गोष्टीचं आपल्याला काय या ठिकाणी ते प्रसिद्ध व्यक्तीसुद्धा माहीत असणं आवश्यक आहेत. नंतर वाङ्मय असेल, धर्म, पंथ आणि राजाश्रयाचा संबंध. नंतर वाङ्मयीन संस्कृतीचे घटक, वाङ्मयीन संस्कृतीच्या आधुनिक घटकामध्ये मुद्रिते, मुद्रक, नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके, संपादक, लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक, वितरक, वाङ्मयीन संस्था, महामंडळे जसं की मराठी भाषा महामंडळ, महत्त्वाचे महाराष्ट्र भाषाविषयक पुरस्कार असतील, ज्ञानपीठ पुरस्कार, मराठीचे पुरस्कार, समीक्षक, वितरक, तर या ठिकाणी तो आहे. नंतर पुढचा आहे नागर आणि ग्रामीण अभिरुची, नगर आणि ग्रामीण अभिरुची, ज्याच्यामध्ये लेखक वाचक यांच्यातील आदान प्रदान, वाङ्मयीन संस्कृती संघर्ष, ज्याच्यामध्ये अभिजन बहुजन संघर्ष, भाषा शुद्धी, वाङ्मय शुद्धीबद्दलच्या संकल्पना, या ठिकाणी श्लील अश्लील संबंधीचे वाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निर्बंध. नंतर आहे सामाजिक प्रबोधनामध्ये वाङ्मयीन संस्कृतीचे योगदान, सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे, नंतर मेळे इत्यादी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आविष्कार, नंतर वैचारिक प्रबोधन, उद्बोधन, निबंध वाङ्मय, प्रायोगिक नाटक आणि पथनाट्ये इत्यादी. नंतर आहे मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा नकाशा, साहित्य संमेलनातील महत्त्वाची परिवर्तने, वादविवाद, भूमिका, वाङ्मयबाबत घटकांची वाङ्मयीन संस्कृतीवरील आक्रमणे, वाङ्मयीन संस्कृतीतील लेखकांची प्रतिमा, नंतर मराठी समाज मानस आणि ग्रंथव्यवहाराचा प्रभाव. नंतर घटक क्रमांक 3 आहे ज्याच्यामध्ये भारतीयत्वाची संकल्पना काय आहे, भाषांतर मीमांसा, ज्याच्यामध्ये भारतीय साहित्याची संकल्पनामध्ये आंतरभाषीय तसंच भाषा भगिनीय संकल्पना, भाषांतराची संकल्पना, भाषांतर अनुवाद, ट्रान्सलेशन, रूपांतर, आंतर भारतीय साहित्याचे मराठीतील भाषांतर, भाषांतरातल्या काय काय समस्या आहेत, त्याचा प्रभाव, अभ्यासाची संकल्पना, प्रभाव आणि अनुकरण, प्रभावाची कारणमीमांसा, प्रभाव आणि सत्ता संबंध, प्रभाव निर्मिती प्रकरणा, तत्व, वैचारिक प्रभावांच्या प्रेरणा इत्यादी घटक या ठिकाणी आहे. ज्याच्यामध्ये सामाजिक राजकीय घटितातून प्रेरणा, व्यक्तीच्या भावनातून प्रेरणा. तर अशा प्रकारे मित्रांनो ज्याच्यामध्ये आहे सुनीत, कादंबरी, गझल, हायकू. तर आपल्याला माहिती आहे हायकू हा जो प्रकार आहे कुठून आलेला आहे, हायकू हा प्रकार कुठून आलेला आहे, जपानहून आलेला आहे. तर मित्रांनो हे युनिट 4 आहे लोकसाहित्य आणि विशेष साहित्याशी संबंधित, ज्याच्यामध्ये संपूर्ण साहित्य त्याचा सगळ्या गोष्टी. नंतर 5वं युनिट आहे वाङ्मयीतीयाचा अभ्यास. तर मित्रांनो ही जी PDF आहे तुम्हाला @टीचर फॅक्टरी TACHER टीचर फॅक्टरी FACTORY टीचर फॅक्टरी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर मी ही PDF टाकून देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. टीचर फॅक्टरी या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसंच वाङ्मयीन चळवळीचं स्वरूप, ज्याच्यामध्ये सगळ्या चळवळी आहेत, ग्रामीण चळवळ, शेतकरी चळवळ. नंतर या ठिकाणी साहित्याचा प्रवाह, ज्याच्यामध्ये महानगरीय साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी, मुस्लिम, ख्रिस्ती, जनवादी. नंतर आहे युनिट 8 साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय.
तसंच महानुभाव, नाथ संप्रदाय, वारकरी, दत्त, रामदास, वीरशैव, सुफी, तसंच या ठिकाणी बखर, पंडिती. नंतर 9 नंबर आहे साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार, ज्याच्यामध्ये भाव, कविता, अभंग, लोणी, पोवाडा, दीर्घकथा, लघुकथा, कादंबरी, नाटक, एकांकिका. आणि शेवटचा जो टॉपिक आहे युनिट, ज्याचं नाव आहे निवडक साहित्यकृती. तर या निवडक साहित्यकृतीमध्ये लीळा चरित्र, एकांक, तुकारामाची गाथा, एकनाथ भारुडे, जनाबाई अभंग, मराठी गवळणी, आज्ञापत्रे, सभासद बखर, शिवाजी महाराजाचा पोवाडा, महात्मा फुले स्मृतिचित्र, बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर, आनंद ओरी, दिबा मोकाशी, तुम्ही यंता कंची, नामदेव ढसाळ, जिन आमुच, गिधाडे, शोभायात्रा, भिचकी वही, हिंदू जगण्याची समृद्ध अडगड, भालचंद्र नेमाडे, कोण नाही कोणचा, वरण भात लोणचा, कोण नाही कोणाचा आणि वरण भात लोणचा. नंतर आहे पायी चालणार, आयदान, वळीव, माणूस, जेव्हा मी जात चोरली. या ठिकाणी आहे कोण म्हणतंय टक्का दिलाय, कोण म्हणतंय टक्का दिला. तर असे या ठिकाणी अभ्यास साहित्य आपल्याला आहे. तर मित्रांनो, ही PDF डाउनलोड करण्यासाठी @टीचर फॅक्टरीवर जायचं किंवा 8010457760 हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला सेट परीक्षा 2023 मराठी PDF पाठवा तरी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला ते पाठवून देईल. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.